मोठी आहे। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एक अपडेट आलेली आहे। आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी अखेर अटक केली आहे। महिला डॉक्टरला बनकरनं मानसिक त्रास दिल्याचा आरोप होता, तर दुसरा जो पीएसआय आरोपी आहे तो अजूनही फरार आहे। त्याच्या शोधासाठी पथकं रवाना झालेली आहेत। मात्र प्रशांत बनकर हा देखील आरोपी आहे आणि त्याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। 24 तासानंतर पीएसआय गोपाल बदने अजूनही फरारच आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा बघूया। फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातली एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। मी सध्या फलटण शहर पोलीस स्टेशनच्या आवारात आहे आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी जे या आत्महत्या प्रकरणातील जे संशयित आरोपी होते प्रशांत बनकर यांना फलटण पोलिसांनी अटक केलेली आहे। खरं तर युवतीने जो हातावर लिहिलेले सुसाईड नोट होती त्यामध्ये प्रशांत बनकर यांनी मानसिक छळ आणि शारीरिक छळ असा केल्याची लिहिलेलं होतं आणि ते नमूद केलेल्या नुसार याबाबत पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला होता। पथकं जी होती ती रवाना केली होती। यानंतर जर सांगायचं झालं तर पोलिसांनी रात्री उशिरा फलटण येथील निंबोरे या गावातून त्याला अटक केलेली आहे आणि अजूनही पीएसआय बदने जे आहेत गोपाल बदने यांचा शोध सुरू आहे। पोलीस सुद्धा त्याच्या मागावर आहे। लवकरच हा बदने देखील यामध्ये अटक होईल असं यावेळी सांगण्यात येत आहे। सध्या तरी प्रशांत बनकर यांना अटक केलेली असल्याचीच माहिती जी आहे ती समोर येते। कॅमेरामन विनोदसह संतोष नालोडे, TV9 मराठी, फलटण, सातारा। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आणि याच प्रकरणामधील एका आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे। ही थेट दृश्य आपण बघत होतो। खरं तर प्रशांत बनकरला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि कस्टडीमध्ये ठेवल्यानंतरची ही दृश्य TV9 मराठीच्या हाती आलेली आहेत। प्रशांत बनकरला पोलिसांनी अटक केलेली आहे, तर दुसरा पीएसआय अजूनही फरारच आहे। त्याच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आलेली आहेत। पीएसआय गोपाल बदने हा अजूनही फरारच आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय, प्रशांत बनकर आणि गोपाल बदने। गोपाल बदने अजूनही फरारच आहे। पोलीस नेमकी कशी कारवाई करणार पुढे हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र प्रशांत बनकर ज्यानं डॉक्टर महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचं त्या महिलेनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं, त्याला अखेर पोलिसांनी 24 तासाच्या आतच अटक केलेली आहे। तर दुसरा आरोपी मात्र अजूनही फरारच आहे। त्याच्या शोधासाठी पथकं रवाना झालेली आहेत।